मला आपलं विदर्भातली भाषा बोलायला येते, त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण हिंगराटी बोललं तर चालते. मराठी, हिंदी आणि इंग्लिश त्याला आपण हिंगराटी म्हणतो. मधात मधात इंग्लिश शब्द आले पाहिजे. काही काही इंग्लिश शब्दाचं मराठी केलं तर त्याला लोकांना कळत नाही. देशोन्नति का ये प्लेटफॉर्म और ये जो नया संकल्प प्रभावी वक्ते चौकंदर श्रोते, इस पे मुझे बुलाया, मेरा सम्मान किया. मुझे लगता है कि ये मेरा मान है. इस शहर के लिए मैं नया नहीं हूँ. मैंने 12th यहाँ से की थी. तो जब मैं निकला था तो तमाम मेरे दोस्त, विशु है, रवि है, सब पीछे है. और अब किसी का नाम नहीं लिया तो रात को मारना मत. मेरे चाचा म्हणजे काका माझे शंकरराव वानखडे, ते PKV इथनं रिटायर्ड जाऊन इथेच राहतात. काका आहेत माझे. माझी बहीण आहे. पडगिलवार, कल्पना पडगिलवार. तिचं लग्नानंतर गौरी म्हणून नाव झालं. माझा लहान भाऊ आलेला आहे पुसदवरनं, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आहे. माझे एक पुन्हा मामे भाऊ आहेत. माझ्या आईच्या लग्नात ज्या माणसाने कन्यादान केलं त्यांचे ते सुपुत्र आहेत, जीवनदादा आमच्यासोबत. माझी पुतणे सगळा कुणबा आलाय वानखडेला ऐकायला. त्यांना म्हटलं आता भाऊचा सत्कार होतो म्हणून सगळे यायचं अकोल्याला आले. काही अकोल्यातच आहे. आज दुर्भाग्य है अपना, मतलब ये दुर्भाग्य है हमारे देश के पत्रकारिता का कि पत्रकारिता करने पे सम्मान होता है. मुझे ये नहीं समझ में आता है कि पत्रकार का सम्मान क्यों होना चाहिए. मैं अवार्ड लेता नहीं. जब लोग कहते कि अवार्ड क्यों नहीं लेते, मैंने बोला मैं वही काम करता हूँ जिसके लिए मैं हूँ. मुझे पत्रकारिता ये मेरी रोजी रोटी है. मैं 2 टाइम की रोटी पत्रकारिता से कमाता हूँ, तो मैं पत्रकारिता ठीक से करूँ. मेरा ड्राइवर यदि गाड़ी ठीक से चलाता है तो मैं उसका सम्मान नहीं करता. उसको तनख्वाह मिलती है, उसको गाड़ी ठीक करनी चाहिए. लेकिन देश में कहीं ना कहीं इमरजेंसी के बाद भी, जब इंदिरा गांधी की इमरजेंसी आई उसके बाद भी लड़ने वाले लड़वैये दिखे थे. मुझे याद है कुलदीप नैयर साहब की एक मुलाकात, जब उनसे मेरी बात हुई तो उन्होंने कहा कि पार्लियामेंट से प्रेस क्लब जो है उसकी दूरी 500 मीटर की है. और जब इमरजेंसी अनाउंस हुई तो उसी 500 मीटर के दूरी पे उसी प्रेस क्लब में इमरजेंसी के अनाउंसमेंट के 10 मिनट बाद इमरजेंसी का निषेध व्यक्त करने वाला ठराव यहाँ पास किया था हमने, प्रस्ताव पारित किया था हमने. ये पत्रकारिता थी कि जो इमरजेंसी और उस टाइम पे इंदिरा गांधी की जो शक्ति थी उसके खिलाफ भी उठ खड़े होने वाले लोग थे. लेकिन कुछ अखबार उस टाइम पे भी, अडवाणी जी ने कहा था इमरजेंसी के बाद कि इंदिरा गांधी जी ने आपको सिर्फ घुटने पे आने के लिए कहा था और आप रेंगने लगे थे. कुछ अखबार थे, हमें लगा वो कुछ रहेंगे, लेकिन 2014 के बाद वो कुछ बहुत हो गए. अब कुछ हमको ढूंढने पड़ते हैं और पत्रकारिता करने के लिए अब सम्मानित होना पड़ता है कि ये पत्रकार है. पत्रकार पत्तलकार हो गए हैं. पत्तलों पे झूठन खाते हैं नेताओं की. मैं बोलता हूं इस बात. मैं मध्य प्रदेश में जब पत्रकारिता करता था तो मुख्यमंत्री से जो सीनियर पत्रकार थे तू तड़ाक करके बात करते थे. मुझे याद है दिग्विजय सिंह के खिलाफ बहुत लिखने के बाद जब दिग्विजय सिंह जीत आ गए, फिर उन्होंने कहा कि क्या कर लिया यार, बहुत 5 साल मेरे खिलाफ लिखा, अब तो दोस्त बन जा. तो हमने कहा कि हम तो मराठे हैं, दत्ताजी शिंदे वाले. जब दत्ताजी शिंदे को बुराड़ी में पूछा था, जब घायल होके गिरे थे, नजीब ने कि पटेल अब क्या करोगे, बोले अरे बचेंगे तो फिर लड़ेंगे. तो उस प्रवृत्ति से है तो बचेंगे तो फिर लड़ेंगे. लेकिन 2014 के बाद बहुत कम लोग रह गए हैं. मैं इसके लिए दोष सिर्फ पत्रकारों को ही नहीं देता. दिल्ली जैसे शहर में जब आप चैनल पे काम करते हो, आपकी तनख्वाह 2-2.5 लाख रुपए हो जाती है, 4 लाख रुपए हो जाती है, फिर 5 बेडरूम का फ्लैट लेते हो, एक बड़ी गाड़ी लेते हो, इंस्टॉलमेंट चालू हो जाते हैं. और उसके बीच में जब सरकारें बदलती है और आपने यदि टोन बदला, आपकी नौकरी जाने का खतरा है, तब पता पड़ता है कि इस घर से बेघर हो जाएं, इस गाड़ी से रास्ते पे आ जाए. वो डर भी आपको कई बार आपकी पत्रकारिता के साथ कॉम्प्रोमाइज करने के लिए मजबूर करता है. लेकिन फिर मेरा मत है कि अपनी ज़रूरतें क्यों बढ़ाओ. इतनी ज़रूरतें यदि आपने सीमित रखी
तो फिर आपको कोई भी कितना भी दादागिरी से कहे, कोई पत्रकारिता से कोई आपका कुछ नहीं कर सकते आप। पत्रकारिता का ये है, किसी ने मुझे कहा कि यूट्यूब पे अभी बंदी आने वाली है, सरकार कुछ कानून लाने वाले हैं, तो उसके बाद क्या करेंगे? तो मैंने बोला कुछ नहीं करेंगे, उसके बाद बस चढ़ेंगे। जैसे बस में मशीन बेचने वाले कहते हैं, भाई साहब 2 मिनट का समय दीजिए, आप आइए, चाची आप सुनिए। ये रस निकाल की मशीन है, नींबू का रस है, 2 मिनट में रस निकालता है, ये वो इतने रुपए का है, चाची आपको दूं क्या? तो मैंने बोला अशोक वानखेड़े को बस में भी पाओगे, भाई साहब 2 मिनट का टाइम दीजिए, परसों के दिन सुप्रीम कोर्ट का एक डिसीजन आया, उसके मायने क्या है समझना चाहता हूँ। मैं 5 मिनट बोल के नीचे आऊंगा। यदि आजादी की अभिव्यक्ति यदि मुझे करनी है, मेरे पास वो आजादी है, मेरे पास अधिकार है, तो अभिव्यक्ति के प्लेटफॉर्म उतने ही मैं नए ढूंढूंगा जितनी सरकार बंद करते जाएंगे। इसलिए इतने दरवाजे नहीं हैं जो सरकार बंद करे। तो ये यदि आपके पास ताकत है, यदि आप सोचते हो कि मुझे ये करना है, तो फिर किसी की हिम्मत नहीं है। वो शेर है उर्दू में, किसी ने कहा, खुद को कर बुलंद इतना कि खुद खुदा बंदे से पूछे, बता तेरी रजा क्या है। तो खुद को कर इतना बुलंद कि खुद मोदी पूछे, बता तेरी रजा क्या है। और ये बात मेरे पे आई है कि जब मुझे पूछा गया कि तुम चाहते क्या हो, मैंने कहा पत्रकारिता करना चाहता हूँ। वो करने दीजिए, क्योंकि आपको लगता है मैं जो कर रहा हूँ पत्रकारिता नहीं है। आप जिसे पत्रकारिता करते हो, मैं उसको भटेती कहता हूँ। मैं मेरी पत्रकारिता कह रहा हूँ, आप मेरे प्लेटफॉर्म बंद कर दीजिए, मैं नए प्लेटफॉर्म पे आऊँगा। और यदि सुनने वाले हैं तो कहीं से भी सुनेंगे। जब सुभाष चंद्र बोस का आवाज सबने बंद किया था, ब्रिटिश साम्राज्य पे सूरज अस्त नहीं होता था, तो बर्लिन के रेडियो पे जब सुभाष बाबू ने बोला भाई और बहनों, तो पूरा हिंदुस्तान हिल गया। इसके मायने थे कि सुभाष चंद्र बोस को जर्मन टीवी पे भी लोग सुनते हैं, सुनने वाले चाहिए। और मेरा विश्वास है 335 करोड़ लोगों में, 340 करोड़ लोगों में वर्तमान सरकार के पास यदि 35% मतदान है, तो 65% लोग वो है जो मुझे सुनना चाहते हैं। तो मेरे पास सांसद भले ही संसद में नहीं हो, लेकिन मेरे पास 65% जनता इस देश की है जो मुझे सुनना चाहती है। आप लोगों का प्यार, आप लोगों की हौसला अफजाई, यही मेरी ताकत है और इसी से मैं लगातार लड़ते रहता हूँ। आशा है, ग्रहण लगता है, ग्रहण एक क्षणिक होता है, कुछ समय के लिए, आधा घंटा 1 घंटा, कुछ एरिया में दिखता है, कुछ एरिया में दिखता नहीं। महाराष्ट्र में ग्रहण नहीं था, फिर लग गया, 2.5 साल बाद चला जाएगा। तो कर्नाटक में ग्रहण नहीं था, फिर लग गया, फिर चला जाएगा। छत्तीसगढ़ में ग्रहण नहीं है, झारखंड में ग्रहण नहीं है, तो कई जगह, बिहार में ग्रहण था, हट गया, बंगाल में ग्रहण लगते लगते रह गया, तो ग्रहण चला जाएगा। इसलिए मैं आशा में रहता हूँ हमेशा, और मुझे सबसे ज़्यादा विश्वास इस जनता के समझदारी पे है, क्योंकि इस देश की जनता अशिक्षित हो सकती है, मूर्ख नहीं। और यही ताकत है कि बिहार जैसे राज्य जहाँ एजुकेशन का स्टैंडर्ड बहुत कमज़ोर है, वहाँ से क्रांति ने जन्म लिया। जयप्रकाश बाबू के एक आवाज़ पे पूरा बिहार खड़ा होता है। और सबसे ज़्यादा एजुकेटेड लोग जिस राज्य में रहते हैं, केरल, उस राज्य में बिहार के आंदोलन के समय आवाज़ भी नहीं आ रही। तो बताता है कि शिक्षित किसको कहते हैं, अशिक्षित किसको कहते हैं, मूर्ख किसको कहते हैं और शहाणे किसको कहते हैं। उसके बाद अब मुलाकात होगी, क्योंकि भाई से मैं भी डरता हूँ। तो मैंने बोला कि जब मुलाकात होती है तो एंकर्स के साथ तो हमारा रूबरू है, लेकिन साहित्यिक एंकर यदि हो तो उसका गुगली झेलना बड़ा मुश्किल हो जाता है, क्योंकि शब्दों के साथ मैं खेलता हूँ, ऐसा मुझे गर्व था। तो मेरे से भी बड़ा प्लेयर शब्दों के साथ खेलने वाला प्रकाश भाऊ ने लाए हैं। प्रकाश भाऊ जैसे लोग हैं कि जो दिल्ली में आके मुझे बार बार कहते रहते हैं, मेरे एक आध वीडियो पे मुझे SMS भेज के जो कहते कि वाह रे पट्टे, मज़ा आ गया, क्या बोला तू। तो रात को नींद ठीक से आती है, लगता है कि कल कुछ हो जाए तो एक तो आदमी होगा सुप्रीम कोर्ट में मेरे लिए बेल मांगने के लिए। तो ये विश्वास है इसीलिए। तो प्रकाश भाऊ आपका भी धन्यवाद, पत्रकार संघ है, इल्ना है, सभी का धन्यवाद। और आप लोग इतने तादाद में आए, उसका धन्यवाद। जगह जगह मैंने मेरे पोस्टर्स लगे हुए देखे, बड़ा संकुचित महसूस करने लगा, क्योंकि पोस्टर से ही फिर नेता बनना शुरू हो जाता है। अशोक वानखेड़े को पत्रकार बनने दो, जिस दिन नेता बना दोगे मैं उस पाले में जाके बैठूंगा। फिर आप कहोगे कि कल तक मोदी को गाली दे रहा था, अब मोदी से भी ज्यादा घटिया हो गया है। तो इसीलिए मैं पोस्टरबाजी से दूर रहता हूँ। आपके दिल में जगह है, बहुत बड़ी बात है। मेरा छिना 56 इंच का नहीं है, लेकिन मेरा दिल जो है वो 100 इंच का है, इसकी मैं गॅरंटी दे सकता हूँ। धन्यवाद। त्यात पंजाबच्या शेतकऱ्यांचं तर काहीच दुखणं नव्हतं। आता आम्ही एका प्रोग्रामला होतो, तिथे पंजाबचे शेतकरी येऊन गेले, ते म्हणाले आम्हाला तर MSP सगळं विकत घेतले, पण त्या शेतकऱ्यांना वाटलं
की आमचे सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांच्या विरुद्ध हे आहे, म्हणून आपण त्याच्यासाठी ताकद दिली पाहिजे. आणि जेव्हा ते हरियाणा क्रॉस करताना हरियाणाच्या पोलिसनी जेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज केला, रस्ते खोदून ठेवले, तेव्हा ते हिरीला पेटले. म्हणाले आम्ही तुम्हाला दाखवतो. जर तिथला शेतकरी संघटित होत असेल तर आपला शेतकरी का संघटित होत नाही? ज्या दिवशी तुम्ही संघटित व्हाल, या विदर्भात 85 सीट्स आहेत, 85 आहेत ना, आणि काँग्रेसनी 62. काँग्रेसनी वर्षानुवर्ष विदर्भाच्या भरोश्यावर महाराष्ट्रावर राज्य केलेलं आहे. जर विदर्भाने गळा दाबला दिल्लीचा किंवा मुंबईचा, यांच्या बापात हिंमत नाही की तिथं मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची. पण आपण फक्त 5 वर्ष आलो की आपण नसतो म्हणतो आमदार काम करत नाही, पण आता काय करावं, कुणबी होय आपला होय, कुणबी आपला नव्हे, जो काम करतो तो आपला आहे. तुम्ही उत्तर प्रदेशचे आमदार, उत्तर प्रदेशच्या खासदारांना पहा, गावात गेल्यावर लहान लहान पोरं प्रश्न विचारतात. उत्तर प्रदेशच्या मागच्या निवडणुकीमध्ये खासदार आमदार पळत होते गावात, लोक मारून फेकत होते. ती ताकद आली पाहिजे. आपण का शर्मिंदा होतो? ही लोक आपण यांना का मोठं करतो? कालचा तो रस्त्यावर आरटीओचे पैसे एकत्र करणारा तो आरटीओचा पंटर, तो आमदार बनून मंत्री बनतो, मग त्याच्यावर व्यभिचाराचा आरोप होतो, तो पुन्हा मंत्री बनतो. त्या दिग्रस विधानसभा क्षेत्राचा याच्यापेक्षा जास्त अपमान नाही. जर एका गावात जर एका कम्युनिटीच्या कोण्या माणसांनी बलात्कार केला तर तो गाव बहिष्कार करतं. एका कोवळ्या तरुणीचा बळी जातो आणि दिग्रस मध्ये कोणाला काहीही फरक पडत नाही. हे मुर्दाड बनू नका. मला माझ्या लोकांबद्दल बोलताना हे फार वाईट वाटतं, क्योंकि समुंदर में जिंदा लाश भी समुंदर किनारे लगा देता है. एक बार लाश हो गई किनारे लग जाती है. समुंदर अपने में समा लेता है जिंदा आदमी को. तो जिंदा बनो. आमदार खासदारांना विचारायचं, मंत्री आला तर जायचं नाही. काय रे बाबा, तू आमचं काय केलं ते सांग, तुझं नको सांगू आम्हाला. विधानसभेत किती प्रश्न विचारले जातात तुमच्या विधानसभाचे तुम्हाला माहित आहे? विचारा आमदारांना. दारव्याचा आमदार बिल्डरच्या बद्दल प्रश्न विचारतो, कारण त्याला 50 रुपये दिलेले, 50,000 रुपये दिलेले असतात एका प्रश्नासाठी. मग त्याचं काय, त्या दारव्यात काय सगळं सुजलाम सुफलाम आहे का? त्यामुळे रडायचं नाही. नरेंद्र मोदींचे मी इतका क्रिटिसाइज करतो, त्यांच्या कित्येक पॉलिसीजना विरोध करतो. काय नरेंद्र मोदींनी घोडं नाही मारलं मला. माझं ते मला कधी भेटले तर मी नमस्कार केला तर ते प्रेमानच बोलतात. परंतु ज्याप्रमाणे देश चालला त्यामुळे माझा विरोध त्याच्यासाठी आहे. तरी पण नरेंद्र मोदीच्या एका गोष्टीला मी सॅल्यूट करतो. ते सारखं म्हणतात आत्मनिर्भर बनो, आत्मनिर्भर बनो. आणि आपण मुर्दाड लोक, आपल्याला अजूनही नाही कळून राहिलं. ते म्हणते आत्मनिर्भर बनो, खुद के भरोसे रहो, अब मेरे भरोसे मत रहो. तो कम से कम उनकी एक बात सुन लो कि आत्मनिर्भर बनो, खुद बनो. आता गावगाव लोक स्टार्टअप मध्ये छोट्या छोट्या मंडी बनवून राहिले. मागच्या वेळेला मला आठवतं, तुरीचा भयंकर क्रॉप आलं होतं, म्हणजे भरपूर पैदावार होती. यवतमाळ जिल्ह्यातून आमचे मामा कोणी ओळखीचे फोन करते, म्हणे बाबू तुरी घेत नाही, जरा देवेंद्र फडणवीस बोल ना तू. त्याला वाटते दिल्लीला बसलो म्हणजे देवेंद्र फडणवीस मला विचारल्याशिवाय चार्ज घेत नाही का. आता ते फोन केले, आता ते फोन करणारा आमचा मामा किंवा ते चुलत मामा किंवा आमचा कोणी आजा म्हणे, काय रे तू नुसता टीव्हीवर ठोकणाऱ्या मारता का, म्हणे सांग ना म्हणे त्याने काय त्रास. त्यानंतर इंडिया टीव्हीचा प्रोग्राम, त्यात अमित शहा आले. अमित शहा आल्यावर अमित शहानी सांगितलं की किती देशात चांगलं चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे. प्रश्न विचारायला लागले अमित शहा. अमित शहाला एक दोघांनी प्रश्न विचारले, अमित शहाने उडवून लावले असे प्रश्न. रजत शर्माला कळलं ना, कारण टेलिव्हिजनचे प्रोग्राम जर 2 तासाचे असले तर ते 2 तासाचे प्रोग्राम विकलेले असतात, ऍडव्हर्टाइजमेंट झालेले असतात, त्यामुळे ते 2 तास चालवावंच लागतं. मग त्यांनी पाहिलं तर कोणीच नाही. म्हणे अगला सवाल अशोक वानखेडे से. मी म्हटलं मी तर विचारायलाच नव्हतं. मग माझ्याकडे फोन आला तर मी त्यांना विचारलं, मैंने कहा अमित जी आपने बहुत अच्छी बात की, आपने प्रधानमंत्री की बात की, आपने सब बात की, लेकिन प्रधानमंत्री जब कहते हैं कि किसानों का मैं भला करना चाहता हूँ, कि प्रधानमंत्री के बातों से पेट नहीं भरता, प्रधानमंत्री की बातों से बच्चों की फीस नहीं भरी जाती, प्रधानमंत्री की बातों से बूढ़ी माँ की इलाज की दवाई नहीं आती, प्रधानमंत्री के
बातों से घर में बहन की शादी नहीं होती। आपको पता है मेरे विदर्भ में आज अरहर का, तुरीला अरहर म्हणतात, मतलब अरहर का इतना बम्पर क्रॉप आया है और आप मार्केट में लोग खड़े हैं। सरकार के पास पैसे, सरकार के पास ऐसी क्या कमजोरी है कि अरहर खरीदी नहीं जा रही। तो ते म्हणाले कि आपका सवाल हो गया। मैंने कहा, बोला अशोक वानखड़े बोलेंगे तो सरकार के खिलाफ ही बोलेंगे। इनको पता ही नहीं है कि दलहन को पहली बार हम एमएसपी दे रहे हैं। लगेच घेतला हातात। मैंने बोला ये दुर्भाग्य है इस देश का कि जिस पार्टी का राज है, सत्ता है केंद्र में, भारतीय जनता पार्टी, उसके राष्ट्रीय अध्यक्ष को यही पता नहीं है कि एमएसपी किसको कहते हैं, कब से किसको एमएसपी दिलाई जाती है। मैंने बोला एमएसपी पहले भी दलहन को थी, लेकिन सरकारें ऐसी थी कि किसानों को कभी एमएसपी पे माल बेचने की जरूरत नहीं पड़ी। ये आपकी सरकारें हैं, इस वजह से ये काम हो रहा है कि किसान को एमएसपी इज मिनिमम सपोर्ट प्राइस, इट्स नॉट द प्राइस ऑफ द कमोडिटी। मैंने बोला आपका सूचना तंत्र खराब है, मुझे दया आती है तुम पे कि इतना बेजवाबदार तरीके से आप जवाब देते हो। त्यांना खूप राग आला, त्यांनी माईक काढला, फेकला आणि ते चालले गेले। 3 दिवसांनी एबीपीच्या प्रोग्रामला मला भेटले आणि मी त्यांची त्याबद्दल नेहमी त्यांना क्रेडिट देतो। त्यानंतर मला बऱ्याच लोकांनी म्हटलं की अरे अमित शाह से क्यों अड़ते हो, अरे खराब समझते नहीं हो, ऐसा नहीं, ये होगा वो होगा। त्या दिवशी एबीपीला पण मी म्हटलं ना जाऊ दे, आज नाही प्रश्न विचारायचे। प्रोग्रामच्या मधात गॅप असतो, तर मी आणि 2-3 पत्रकार आम्ही कॉफी पित होतो। अमित शाह असे आले आणि ते सरळ चालत माझ्याकडे आले। बोले कैसे हैं अशोक जी? अरे मैंने बोला आइए आइए। बोले फिर टकरा गए आज। मैंने बोला आप तो अभी 2-3 दिन जगह और टकराएंगे, सरकार को 3 साल पूरे होंगे, कई चैनल पे तो जाना ही होता है। मैंने बोला उस दिन गुस्सा हो गया आप? बोले हाँ, आपकी भाषा ठीक नहीं थी। मैंने बोला आपकी भी भाषा ठीक नहीं थी, जिस भाषा में आपने मुझे कहा उस भाषा में मैंने आगे का सप्लीमेंट्री सवाल पूछा। बोले लेकिन मैं धन्यवाद देता हूँ। मैंने बोला किस बात का? बोला वहां से निकलने के बाद मैंने देवेंद्र फडणवीस जी को फोन लगाया, पूछा क्या हुआ। उन्हें कहा कि वो प्रोग्राम मैं भी देख रहा था। मैंने बोला बोले ये वानखड़े क्या कर रहा था? तो बोला बोले हाँ वो अरहर का प्रॉब्लम है। क्या प्रॉब्लम है? पैसा नहीं है। मैंने तुरंत एग्रीकल्चर मिनिस्टर को फोन किया, कुछ फंड रिलीज करने के लिए बोला, और इन 3 दिनों में महाराष्ट्र के लिए कुछ फंड गया है, आपको पता है? मैंने पता है। बोला थैंक यू दूसरी बात के लिए। वो दलहन वाला मामला मैं सूचना गलत थी, मैंने मेरा रिसर्च डिपार्टमेंट टाइट कर दिया। मैंने बोला आपसे अमित जी मेरी क्या दुश्मनी है? कुछ भी नहीं, गलत बोलोगे तो गलत होगा। बोला आज तो मैं सवाल पूछूंगा ही नहीं, क्योंकि मैं भी झगड़ा नहीं चाहता। बोले आज यदि सवाल नहीं पूछोगे तो मैं स्टेज से पूछूंगा कि आज अशोक वानखड़े चुप क्यों है। और उसके बाद फिर मेरे को जब पूछा गया सवाल, तो मैंने पूछा कि किसानों की आत्महत्या कब रुकेगी। तब वो जैसे उन्होंने कहा, दिबांग ने, कि वानखड़े जी सवाल पूछेंगे, तो उन्हें हंस दिया। तो उन्होंने कहा कि आप वानखड़े के नाम पे क्यों हंसते हो? बोला नहीं, सवाल कैसा आएगा इसकी अपेक्षा हो गई है, इसलिए बहुत तैयारी से रहना पड़ता है, क्योंकि सवाल से ज्यादा खतरनाक सप्लीमेंट होता है। तो बोले अशोक जी पूछिए। तो मैंने बोला सवाल ये है कि किसानों की आत्महत्या कब फूटेगी? तब उन्होंने कहा कि मैं एबीपी से रिक्वेस्ट करता हूं कि मेरा प्रोग्राम जो लाइव चल रहा है उसको काटना मत, जो बोल रहा है वो पूरा सुनिए। बोला मैं पार्टी का अध्यक्ष होने के नाते कह रहा हूं कि किसानों की आत्महत्या नहीं रोक पाई। मैं सिर्फ किसानों को रिक्वेस्ट करता हूं कि आत्महत्या मत करो, हमें कुछ समय दो, क्योंकि किसानों की आत्महत्या, उसको सस्ता बीज, सस्ता फर्टिलाइजर, भंडारण की जगह, रास्ते, उसको इलेक्ट्रिसिटी, उसको वाटर, उसको अच्छी कीमत, ये सारी चीजें मुहैया करनी पड़ेगी, तब किसानों की आत्महत्या रुकेगी। मैं रिक्वेस्ट ही कर सकता हूँ। सवाल का जवाब खत्म हो गया। प्रोग्राम खत्म होने के बाद मेरे पास आए, बोला आपने सप्लीमेंट नहीं पूछा। मैंने जब आपने बोल ही दिया कि मैं रोक नहीं पा रहा हूँ, तो आपने एक्सेप्ट कर लिया, तो मैं सप्लीमेंट क्यों कहूंगा? यदि आप मुझे कहते कि कौन कहता है किसानों ने आत्महत्या कर दी, तो मैंने बोला फिर इतना सप्लीमेंट देता कि फिर आपको आत्महत्या के लिए जाना पड़ता। तो वो बोला मैं जानता हूँ। तो सवाल पूछने वाले चाहिए। आप सवाल पूछिए, अपने सरपंच को सवाल पूछिए, अपने जिला परिषद के सदस्य को सवाल पूछिए, उनको नेता मत बनाइए। नेता कुछ नहीं देता, सिर्फ लेता। उसको सिंपल आदमी बनाइए, उसको अपने में से एक बनाइए।
ही इज वन अमॉन्ग द इक्वल्स, हम में से ही एक है। मैं उन संपादकों के साथ काम कर रहा था पत्रकारिता में कि जिस संपादकों के साथ हम झगड़ा करते थे कि नो दिस इज नॉट गुड राइट, मतलब यस इट इज राइट, तो वो संपादक भी उस बलन के थे कि जो पूरी बहस करके फिर बोलते थे आई थिंक देन द स्टोरी शुड गो। लेकिन संपादक ने कहा कि क्या स्टोरी है, सॉरी सर, ये वही बोल सकता है जिसको अपने नौकरी से डर है, जिसको पत्रकारिता से प्यार नहीं। आप किसान हो, आप खेती करते हो, और इस देश में तमाम बड़े लोग, रिलायंस इतना बड़ा कंपनी हो गया, लेकिन रिलायंस ने कई कंपनियां बंद कर दी। टाटा इतनी बड़ी कंपनी हो गई, लेकिन नागपुर में टाटा इंप्रेस मिल बंद हो गई, क्योंकि लॉस का धंधा 2 मिनट के अंदर बंद करने वाला व्यवसायी होता है। किसान सालों से लॉस का काम कर रहा है और लगातार अनाज उगा रहा है, क्योंकि वो धंधा नहीं कर रहा है, वो अपनी नैतिक जिम्मेदारी समझ के इस देश के रोटी की व्यवस्था करता है। यदि किसान अपने रोटी की व्यवस्था करता है, यदि किसान को लगता है ये मेरी नैतिक जिम्मेदारी है, तो समय आ गया है कि दूसरे को भी उसके नैतिक जिम्मेदारी के लिए उसको आगाह करे, उसको बताए वो गलत कहाँ है। और यदि किसान इकट्ठा हो जाएगा, मैं बता रहा हूं आपको, कोई किसी चीज की कमी नहीं होगी। इसी पास में तेलंगाना है, क्या आपको पता है प्रधानमंत्री जो सम्मान दे रहे हैं आपको, वो भीख है। 6,000 रुपए 2.5 एकड़ वाले को साल में 6,000 रुपए मिलते, 2.5 एकरात 6,000 रुपये मी आता कोणाला देतो, आता मी देतो 6,000 रुपये। त्या 2.5 एकरात त्या 6,000 रुपयात ते काय करून दाखवू शकतो तुम्हाला? निंदन होत नाही, डवरे हाकू शकत नाही, पेरण्या होत नाही, दवाई शिंपडू शकत नाही। तेलंगणामध्ये एका एकरला 10,000 रुपये एका वर्षाला। 2.5 एकर ज्याच्याकडे जमीन आहे त्याला 25,000 रुपये वर्षाला मिळतात। मग त्या 25,000 रुपये जर शेतकऱ्याला मिळाला, तर मी पत्रकारिता सोडीन, मला एकही शेतकरी दाखवून द्या की 25,000 रुपये त्याला मिळाल्यावर तो शेतीत लावणार नाही। तो जीवाचं रान करेल, त्या शेतीत 25,000 रुपये खर्च करेल आणि त्या शेतीत सोनं उगवून दाखवेल। पण 6,000 रुपये दिले तर तो शेतीतही लावू शकत नाही, मग तो खाऊन टाकते 6,000 रुपये। आणि मग तुम्ही म्हणता शेतीला 6,000 रुपये दिले तर काय झालं त्याचं? तेलंगणामध्ये पाणी फ्री, बिजली फ्री शेतकऱ्यांना। आपल्याकडे बिजली म्हणजे भेटत नाही, वीज भेटत नाही, आणि भेटली तर मग बिल येतात। भार नियम तो आपल्यापेक्षा नवीन राज्य आहे, 8 वर्ष झाले फक्त। मी त्याला विचारलं, मैंने बोला किसानों को तुमने ये सब दिया, किसानों ने तुमको क्या दिया? 8 वर्षात रेकॉर्ड आहे, तेलंगणाचा जीडीपी 200% वाढला। देशात पूर्ण जगात उदाहरण नाही आहे 200% जीडीपी वाढणारा राज्य। कारण तुम्ही पहिले शेतकऱ्यांना द्या। अरे तुम्ही न देता ते त्यांची ड्युटी करतायत। तुम्हाला शेतकऱ्यांना भिकारीच ठेवायचं आहे, कारण तुम्ही जोपर्यंत भीक मागत राहाल तोपर्यंत त्यांना वाटतं हे आमच्या दरवाजावर आहेत। तुम्हाला जर त्यांनी ताकद दिली, तुम्ही जर उद्या प्रगल्भ शेतकरी झाला, पैसेवाला शेतकरी झाला, तर तुम्ही प्रश्न विचाराल, आणि तुम्ही प्रश्न विचारले की यांच्याकडे उत्तरं नाही आहेत, म्हणून तुम्हाला ते भिकारी ठेवतात। त्यामुळे त्यांची नीती तुम्हाला भिकारी ठेवण्याची, आणि आता आपली नीती असली पाहिजे त्यांना भिकारी करण्याची। आणि ते भिकारी तेव्हा होतात जेव्हा त्यांना सत्तेतनं बाहेर काढलं जातं। अशोक भाऊ, गोष्ट अशी आहे की आपण त्यांच्यापासून अपेक्षा करतो, पण प्रश्न असा आहे की जो स्वतःसाठी मागतो आणि स्वतःच खातो त्याला आपण भिकारी म्हणतो, पण जो देशासाठी मागतो आणि स्वतः खालतो त्याला आपण पुढारी असं म्हणतो। ही सगळी अशी या ठिकाणी सगळं झालेलं आहे। आणि आजकाल आता सुकृतजींचं या ठिकाणी व्याख्यान झालं, आपण सांगितलं की कसे कसे आपले राजकारणातले अनुभव आहे, कसं कसं काय। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी असं आहे की मला यांचा राहत इंदोरींचा शेर आठवला की फिर नया हादसा बाजार में आ जाएगा, जो नहीं हुआ वो भी अखबार में आ जाएगा, करो चोर उचक्कों की कदर मेरे यारो, न जाने कौन कब किस सरकार में आ जाएगा।
अशा तऱ्हेची जर कधी परिस्थिती या ठिकाणी असेल आणि म्हणतात किंवा ईडीचा धाक आहे, याचा धाक आहे, कारवाईचा धाक आहे. आता परिस्थिती तर अशी झालेली आहे याच्यामध्ये की एक ना एक दिवस नक्कीच आणते आपत्ती, एक ना एक दिवस नक्कीच आणते आपत्ती. मग दोन नंबरची बायको असो की संपत्ती, हे सगळीकडे या ठिकाणी असं जे सुरू झालेलं आहे. आणि तुम्ही फार छान या ठिकाणी आपल्या विदर्भाच्या शेतकऱ्यांचं मांडलेलं आहे. आणि आजूबाजूला जे घडतं ते वास्तव असतं. या वास्तवाचा जेव्हा विस्तव होतो, आजूबाजूला जेव्हा जे घडतं ते वास्तव असतं, वास्तवाचा जेव्हा विस्तव होतो आणि धुमसणाऱ्या मनातून जेव्हा निघतात आगीचे लोळ, तेव्हा कुठे बाहेर पडतात तुमच्यासारख्या पत्रकाराच्या शब्दातून, त्याच्यातून एक ओळ. आणि अशा तऱ्हेचं सगळं आहे. राजकारण कुठे चाललेलं आहे? पूर्वीची महाराष्ट्राची संस्कृती काय होती? यशवंतरावजींच्या वेळेचं काय होतं? वेगवेगळ्या लालबहादूर शास्त्रीजींच्या वेळेचं काय होतं? आणि आता तुम्ही दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्व राजकारणाचा आपल्याला अनुभव आहे. तर मला असं वाटते की तुमच्या शब्दातून ते ऐकण्यासाठी अकोलेकरांचे नव्हे तर या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या श्रोत्यांचे कान त्याच्यासाठी टवकारून बसलेले आहेत. कृपया आपण त्यावर प्रकाश छोट टाकावा. लाल बहादूर शास्त्री कोण हो? माझा प्रश्न आहे तुम्हाला. लाल बहादूर शास्त्री आपल्या जय जवान जय किसान नारा देणारेच होते, म्हणून आपण शेतकऱ्यांपासून नाही. सुरुवात. आजकालच्या नेत्यांना लाल बहादूर शास्त्री हा अडचणीचा शब्द आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपण नेहमी ते काम करतो जे आपल्याला अडचण देत नाही. आपल्या देशात सत्ता कारण असायचं, राजकारण असायचं, पण त्या राजकारणाला सत्ता कारणासोबत एक सामाजिकरणाचं एक झालर लागलेली असते. 2014 पासून खास करून आणि त्याच्या अगोदरही मी 2014च्या अगोदर पासून मोदी विरोधी होतो. लोक म्हणतात की तुम्हाला क्या प्रॉब्लम है मोदी से, पहले दिन से तुम चिल्ला रहे थे. मैंने नहीं. जब मैं गुजरात में केशुभाई पटेल के बाद मोदी जी गए, गोधरा होने के बाद जब मैंने गुजरात जाना शुरू किया और गुजरात को समझना शुरू किया, तब मुझे लगा कि ये बहुत बड़ा ढकोसला है. ये गुजरात मॉडल है ही नहीं. देयर इज नो गुजरात मॉडल. मैं सिर्फ आपको उदाहरण के लिए बताता हूं. जिस नरेंद्र मोदी को अंधभक्त, लार्जर देन लाइफ और भगवान कहते हैं, उस नरेंद्र मोदी की असलियत क्या है? 2002 में गुजरात में गोधरा कांड हुआ, हिंदुत्व की लहर पे चुनाव हुए और उसमें 127 सीटें बीजेपी को आई और सबसे कमजोर प्रदर्शन कांग्रेस का 59 सीटों का था, 59. 2002 से लेकर 2019 तक हर चुनाव में नरेंद्र मोदी की सीटें कम हुई है और कांग्रेस की सीटें बढ़ी है. जो आदमी 2002 से 2019 तक प्रधानमंत्री बनने के बाद भी अपने ही राज्य में अपना ही रिकॉर्ड मेंटेन नहीं कर पाया, वो कौन सा जीत का सेनापति है, मुझे समझ नहीं आ रहा. गुजरात का हाल मैंने आपको बताया, क्योंकि 2019 में 99 पे बीजेपी आई और 72 पे कांग्रेस आई. जिस कांग्रेस को पप्पू चला रहा था, जो कांग्रेस का संगठन नहीं था, जो कांग्रेस मुक्त हो गया था देश, ये वस्तुस्थिती आहे. लेकिन आपण काय करतो, असा रान उठवलं की होय होय होय, आपल्याला वाटतं मोठा माणूस मोठा माणूस मोठा माणूस. मी सगळ्यांना सांगतो की सरकारचे आकडे, मोदी सरकारचे आकडे, माझा एकही आकडा नाही, तुमचेच आकडे, तुमचाच प्लॅटफॉर्म, तुमचीच लोक. एक तरी सांगा कुठं काय केलं, एक तरी सांगा. एका गोष्टीला सांगायचं की आम्ही हे करून दाखवलं. विसंगती आहे, भरपूर विसंगती आहे. त्यामुळे जर तुम्ही राजकारण कसं चाललं 2014 नंतर, तर उत्तर प्रदेश आणि गुजरात हे दोन राज्य सोडले तर भाजपाचं प्युअर सरकार कुठंच नाही. सगळीकडे उधारचा सिंधूर. केरळ, तामिळनाडूमध्ये उभे करत नाही, कर्नाटकमध्ये काँग्रेसचे फोडून सरकारमध्ये आहे, ओरिसामध्ये तुम्ही नाही, बंगालमध्ये नाही. महाराष्ट्रात काय प्रकरण झालं हे तुम्हाला सांगायचं गरज नाही. मध्य प्रदेशमध्ये काय झालं सांगायचं गरज नाही. राजस्थानमध्ये तुम्ही नाही, छत्तीसगडमध्ये तुम्ही नाही, पंजाबमध्ये तुम्ही नाही, हिमाचलमध्ये तुम्ही जे आहात त्यात किती काँग्रेसी आहात. आसाममध्ये तुमचं सरकार आहे पण मुख्यमंत्रीच काँग्रेसी आहे.
उत्तराखंडमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही लिहायचो किंवा बोलायचो, विच काँग्रेस मीन्स दॅट हॅज टू बी सीन, वेदर सोनिया काँग्रेस और मोदी काँग्रेस. गोव्यामध्ये 12 मंत्र्यांमध्ये फक्त 2 भाजपाचे आहेत, बाकी सब उधार का सिंदूर है. आणि चाणक्य, याला चाणक्य म्हणतात का? निवडणूक जिंकून मर्दासारखं समोरासमोर या, त्याला चाणक्य म्हणतात. निवडणूक हरल्यावर तोडफोड करून, ईडीची भीती दाखवून, त्याचा पुराण्या केसेस काढून, इन्कम टॅक्स सीबीआयला पाठवून जर तुम्ही बळजबरीनं अशी सत्ता भोगत असाल तर तो लोकशाहीचा बलात्कार आहे, ते सत्ताकरण नव्हे. त्यामुळे सत्ताकरणापासून, सामाजिकरणापासून राजकीय बलात्कारापर्यंत आपण गेलेलो आहे. हा बदल या देशात झालेला. आज एवढी भीती, चुकून मी लोकसभेत जात नाही, कधी गेलो तर 4 खासदार ओळखीचे ते असे असे नजर फिरवून जातात आणि मग व्हॉट्सअप करतात, सॉरी तुम्हें तो पता है, ये हंस के बात की पता पड़ गया तो प्रॉब्लम हो जाएगा, वानखडे से बात क्यों कर रहा था. एवढी भीती खासदारांना. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात मी प्रधानमंत्र्यांशी बोललो. अरे तू नाही बोलले, तुम्ही गेले, ते बोलले, तुम्ही ऐकून आले. चर्चा होत नाही कारण आपले प्रधानमंत्री फक्त मन की बात करता है, ना दूसरे की बात सुनता है, ना जन की बात करता है. एकनाथ शिंदेना उभं केलं 4 लोकांमध्ये, तर त्यांना सांगता येणार नाही एकनाथ शिंदे आहेत. प्रधानमंत्री का हमको साथ है. अरे किसका साथ है, तुमको पहचान नहीं, तुमको साथ है. त्यामुळे सत्ताकरण, भ्रष्टाचार हा सत्तेचा व्याभिचार आहे. सत्तेत बॅलेट पेपर मधून लोकांच्या, मला आठवतं अटलजींची जेव्हा सरकार एका मताने गेली, तुम्हाला काय वाटतं प्रमोद महाजन मध्ये एवढी ताकद नव्हती ते मत खरेदी करू शकत होते? अरे 25-30 मतं असे पाडून टाकले असते त्यांनी समोर. पण नहीं, ऐसी सत्ता मैं चिमटे से नहीं छूऊंगा. ये भारतीय जनता पार्टी, वो कुशाभाऊ ठाकरे की पार्टी, कोई भाजपा से बेर नहीं है, संघ से बेर नहीं. हर एक की विचारधारा है, मेरी भी अपनी विचारधारा है. मैं जब वोटिंग करता हूं तो किसी को तो वोट डालता हूं, मैं जिसको वोट डालता हूं उसी की विचारधारा नहीं हो सकती. मैं उसको समर्थन करता हूं. लेकिन जब मैं जर्नलिस्ट हूं तो मुझे एक उस जगह से, पत्रकारिता के दृष्टिकोण से देखना होगा. मुझे ये नहीं देखना होगा कि मुझे क्या अच्छा लगता है वही मैं बोलूं. मुझे ये देखना होगा कि क्या जनता जनार्दन के लिए कुछ कर रहे या नहीं कर रहे. यदि नहीं कर रहे हैं तो सवाल का जवाब देने में ये सरकार क्यों डरती है. इस देश की परंपरा रही है कि हर प्रधानमंत्री साल में एक बार पत्रकारों से वार्तालाप करता है, प्रेस कॉन्फ्रेंस लेता है. हमारे प्रधानमंत्री ने 2014 से लेकर 2019 तक और 22 तक एक प्रेस कॉन्फ्रेंस नहीं ली आज तक. कुछ पत्रकारों को बुलाते हैं, उनसे सवाल जवाब करवाते हैं, या फिर उनको डर लगता है कि मेरी प्रेस कॉन्फ्रेंस शायद लोग देखेंगे नहीं तो अक्षय कुमार को लेके आते हैं. अब ये फिल्मी एक्टर हमने गुटखा बेचते हुए देखे, शॉल बेचते हुए देखे, तेल बेचते हुए देखे, या प्रधानमंत्री अपने आप को बेचने के लिए एक एक्टर को लाता है. अब अक्षय कुमार उसको यही पूछेगा कि आम चूस के खाते हो या काट के खाते हो. अरे तू चूस के खा, तू काट के खा, तू खा, तू मत खा. तेरे आम के खाने से सरोकार नहीं इस देश को. इस देश का बेरोजगार युवक आज रोजगार मांग रहा है, किसान एमएसपी मांग रहा है. यदि यहाँ स्त्रियां सुरक्षा मांग रही है, सीमा पे जवान क्लियर कट पॉलिसी मांग रहे हैं, और इस देश का संसद तुमसे सही चीज जो है सच्चाई मांग रहे हैं. इसका कोई जवाब नहीं है. चाइना आया ही नहीं, फिर चाइना वापस गया. जो आया ही नहीं तो कहां गया. अब हमारे चाइना वापस अपने जगह पे गया. चाइना वापस अपने जगह पे गया नहीं है. 48 स्क्वायर किलोमीटर का एरिया नो मैंस लैंड में गया है. भारत में वो जमीन खोई है, और उसका दर्द हमको नहीं हो सकता. उसका दर्द लद्दाख के लोगों के है, जिनके गाय ढोर वहां चरने जाते थे. वो चरने की जमीन ते गावठाण होतं त्यांचं. ते गावठाण आता
नो मॅन्स लँड मध्ये गेलं आणि आपण पाठीमागे आलो. आता आर्मी म्हणते पुन्हा पाठीमागे जा, आणि आपला पंतप्रधान म्हणतो कि चाइना वापस गया है. पहले आया नहीं, फिर वापस गया. वो अपने जगह पे गया और हमारी जगह नहीं, वो गया अपने जगह पे. और आपको पता नहीं वो अपने जगह पे गया. जय श्री राम बोलो. जरा काही झालं की तुम्ही राष्ट्राला दोरी केलं, तुम्ही हे केलं, यू चेंज द फोकस. या 2014 पर्यंत सारखा फोकस चेंज होतो. नोटबंदी कशासाठी झाली? काळा पैसा बाहेर काढण्यासाठी. नोटबंदी कशासाठी झाली? आतंकवाद समाप्त करण्यासाठी. नोटबंदी कशासाठी झाली? डिजिटल ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी. मग झाली नोटबंदी. आज 8 वर्ष झाली. काळा पैसा कोणाला माहित नाही. आतंकवाद वाढला. ट्रान्सपरन्सी, इतकी ट्रान्सपरन्सी झालेली आहे की प्रधानमंत्री केअर फंड बद्दल सुप्रीम कोर्टनी 10 वेळा विचारूनही सांगू शकून नाही राहिले की कशासाठी बनवला. हा प्रायव्हेट फंड आहे तर त्याच्यात प्रधानमंत्र्याचं नाव असू शकत नाही. हा सरकारी फंड आहे का? नाही, सरकारी नाही म्हणते. मग प्रायव्हेट आहे का? मग चुप राहते. ही ट्रान्सपरन्सी. नवीन एज्युकेशन पॉलिसी कशातच कुठेच ट्रान्सपरन्सी नाही. सगळं अंधारात ठेवायचं. एज्युकेशन पॉलिसी सुरू करायची, तुम्ही त्याच्यावर प्रश्न टाकले का 4 नवीन सांगायचं. लगे चैनल वाले अभी 2000 रुपए का फिर 80 करोड़ किसानों के लिए खुशखबरी. 80 करोड़ दिवाली के लिए किसानों के लिए मिलेगी. किसानों के लिए दिवाळी मनेगी. 2000 रुपयात दिवाळी म्हणते. त्याच्या बापाने कधी 2000 रुपयात जाऊन पाहिलं का दिवाळीत काय येते? 2 माणसाचे कपडे येत नाही 2000. आणि आपण चॅनल पाहतो आणि मग गोष्टी करतो. खरं बोलते मोदी, खरंच आहे. हे वानकडे फालतू फेकते म्हणते, काही भेटलं नसेल म्हणून बोंबलते म्हणते. देशाची आर्थिक स्थिती मी सारखं सांगतो, आपण श्रीलंकेच्या रस्त्यावर आहोत आणि तो रस्ता आता आपला शेवटपर्यंत, म्हणजे रस्त्याच्या मधात नाही, नाक्यावर पोहोचलेलो आहे. श्रीलंकेचा जीडीपी डेट रेशो, म्हणजे तुमचा जो देशाचं जे उत्पन्न आहे आणि तुम्ही घेतलेलं कर्ज आहे, याच्यातला रेशो श्रीलंकेचा 101 झाला आणि श्रीलंका भिकारी झाली. आपला माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 93 पर्यंत पोहोचलेला आहे. आणि जेव्हा सरकारचा आकडा आला की आता जीडीपी रेशो 19 हो गया, मी रात्रभर झोपलो नाही. म्हटलं एवढी चुकी करू कसा शकतो मी. मग मी सगळं जुनं रेकॉर्ड पाहिलं तर मागच्या वर्षी 73 होता, या वर्षी 19 कसा झाला? होऊ शकतो, असं नाही होऊ शकत. मग त्यासाठी तुमचा जीडीपी एकदम वाढायला पाहिजे आणि कर्ज समाप्त व्हायला पाहिजे. कर्ज 54 लाख करोड वरून 143 लाख करोड झालं. जीडीपी खाली आला, मग 19 कसा झाला? मग माझ्यापेक्षा मोठ्या लोकांना घेऊन बस, अर्थशास्त्रांना, म्हणजे पहा तुम्हाला दॅट इज द प्रॉब्लेम आय एम लुकिंग फॉर मिस्टर वानखडे. म्हणजे लेट अस लुक टुगेदर. मग शेवटी कळलं, कारण यांनी कोविड पिरियड मध्ये राज्यांना सांगितलं होतं की तुम्ही अजून कर्ज घ्या, आम्ही गॅरंटी देतो, घ्या कर्ज, घ्या कर्ज. आणि आता यांनी जीडीपी रेशो काढताना राज्याचं कर्ज सोडून फक्त आपलं आपलं कर्ज सांगितलं. म्हटलं मग तुमचं कर्ज तुम्ही घ्या, मग जीडीपी पण तुमचाच असायला हवा ना. राज्याचा जीडीपी, राज्याचं इन्कम आमचं इन्कम, राज्याचं कर्ज आमचं कर्ज नाही. हा फक्त खेळ आहे आकड्यांचा. दुसरा सर्वात मोठा खेळ रुपया 82. मग लगेच चॅनलवर सुरू झाले, बोला डराते हैं अशोक जी, श्रीलंका कर. जापान का येन हमसे भी सस्ता है, हमसे भी नीचे गिरा. जर्मनी का भी हमसे भी नीचे गिरा. इस देश का हमसे भी नीचे गिरा. रुपया गिरा लेकिन बाकी देशों से कम गिरा. म्हणलं हो बरोबर आहे, चुकीचं नाही. लेकिन जापान, जर्मनी, सिंगापुर, जब इनकी करेंसी गिरती है तो उनको प्रॉफिट होता है, क्योंकि उनका आयात कम है और निर्यात ज्यादा है. वो लोग अपना प्रॉफिट बढ़ाने के लिए खुद करेंसी नीचे गिराते हैं.
और हम करेंसी को ठोके रखते हैं क्योंकि अपना आयात बहुत ज्यादा है और निर्यात कम है. ये किसको बताएं? त्यामुळे आपलं आयात आणि निर्यात म्हणजे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट जर पाहिलं तर मागच्या वर्षी एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट मधला घाटा 11 अरब डॉलर होता. 2022 मध्ये 26 अरब डॉलर झालेला आहे. अजून 2 महिने आहे. ऑगस्ट पर्यंतचा आकडा सांगितला मी तुम्हाला. त्याच्यानंतरचा म्हणजे आपला घाटा वाढत आहे. आपण म्हणतो टॅक्स कलेक्शन बढ़ रहा है. लगेच मोठमोठ्या हेडिंग येतात. इस बार जीएसटी 1.5 लाख फिर क्रॉस हो गया. पिछले 3 महीने से 1.5 लाख क्रॉस कर रहा है. अरे बाबा, जीएसटी क्वांटिटी पे नहीं, प्राइस पे है. एक शर्ट 100 रुपए का मैंने खरीदा, 10 रुपए जीएसटी, सरकार को 10 रुपए मिले. शर्ट की कीमत 200 रुपए हो गई. मैंने फिर शर्ट खरीदा, सरकार को जीएसटी 20 रुपए मिला. सरकार बोलती जीएसटी बढ़ गया, जीएसटी बढ़ गया. शर्ट कितना बिका? एक ही बिका. जब तक शर्ट ज्यादा नहीं बिकेंगे तब तक इंडस्ट्रियल आउटपुट नहीं बढ़ेगा. जब तक इंडस्ट्रियल आउटपुट नहीं बढ़ेगा तब तक उद्योग में प्रोडक्शन नहीं बढ़ेगा. जब तक प्रोडक्शन नहीं बढ़ेगा तब तक लेबर का रिक्वायरमेंट नहीं बढ़ेगा. जब तक लेबर नहीं बढ़ेगा एम्प्लॉयमेंट नहीं खत्म होगा. एक पुराना सर्कल है. 8व्या वर्गातल्या पोरालाही ज्याला समजतं ते यांना का समजू नये हे कळत. त्यामुळे फक्त खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, आकड्यांसोबत खेळायचं. वस्तुस्थिती काय आहे? महागाई नाही आहे म्हटल्याने नाही आहे. महागाई, मला एका चॅनलला एका मोठ्या बीजेपीचा एक अर्थशास्त्री बसला होता, तर माझ्या तोंडातनं निघालं, एबीपी न्यूजला होतो. म्हटलं मूर्ख, मूर्ख जैसी बात मत करो. तर ब्रेक मध्ये तो म्हणाला, आय एम लिव्हिंग, हाऊ डेअर ही कॉल मी मूर्ख, दिस इज नॉट डन. अशोक जी, दिस इज यू हैव टू से सॉरी. मैंने बोला आपने क्या बोला, आपको याद है? बोला महंगाई कम हो गई है, सरकार जनता तक ये पहुंचा नहीं पा रही है कि महंगाई कम हो रही है. मैंने बोला ये पहुंचाना नहीं पड़ता, ये महसूस होता है. मी भाजी घ्यायला गेलो आणि मी ती भाजी घेताना जर मला कळलं की बाबा हे वांगे 28 रुपये किलो आहे आणि ते 2 रुपये किलो झाले, तर मला कळतं स्वस्ताई झाली. ते 28 चे 38 झाले तर मी पुन्हा वांग्याला हात लावून पुन्हा वापस घेतो. आता घेऊ शकत नाही वांगे. त्याला महागाई म्हणतात. महागाई सांगावं लागत नाही, महागाई लोकांना समजते. म्हणजे यू सेड यू फेल टू मेक पीपल अंडरस्टैंड दैट इज रेडिकुलस. नहीं वो निकल गया मेरे मुंह से, तो मतलब मेरे भी मुंह से निकल गया वो. इट वॉज अ स्पॉन्टेनियस रिएक्शन. डोंट टेक इट सिरियसली. तर हा प्रकार आहे. आणि इकॉनॉमीवर जर सांगायचं असलं तर जगात कुठलीही इकॉनॉमी व्ही ग्रोथ मध्ये चालते, त्याला व्ही ग्रोथ म्हणतात. म्हणजे गरीबही वर जातो आणि पैसेवालाही वर जातो आणि मग देशाला एक नवीन आर्थिक स्वातंत्र्य मिळतं. आपली केग चालली आहे सध्या. श्रीमंत जगातले मोठमोठे श्रीमंत होऊन राहिले आणि गरीब अजून गरीब होऊन राहिले. त्यामुळे आता जर विचारलं 2014 नंतर, किसी ने बोला कि ये बिजनेस कर रहा है, लखपति हो गया. मैंने बोला अरे इस रिसेशन में तू लखपति हो गया? बोले पहले करोड़पति था, अब लखपति हो गया. तो ये वस्तुस्थिति है. ये मुझे आपको बतानी पड़ रही है. ये कोई मैं नई बात नहीं कह रहा हूं, ये आप महसूस कर रहे इस बात. बेरोजगारी नहीं है तो ठीक है, जब तक अपने बेटे को नौकरी नहीं मिलती तब तक बेरोजगारी है, ये मानो. हर घर में बेरोजगार है. तो इसीलिए मैं कहता हूं कि एक फिगर फ्लॉप फिगर है, गलत फिगर है और नया शगुफा आता है. स्वच्छता अभियान, टॉयलेट बांधा, टॉयलेट बांधा, मंदिर बांधा, मंदिर बांधा. एवढं मोठं कॉरिडॉर त्या ग्वालियर मध्ये, उज्जैन मध्ये 850 करोड रुपये खर्च. आणि त्याच जिल्ह्यामध्ये अशा 4 गावच्या शाळा आहेत, ते झाडाखाली बसतात, भवन पडलं खाली, शाळा बांधायला सरकारकडे पैसे नाही आणि 800 करोडचं मंदिर बांधतात. तर त्या मैंने बोला उस दिन, मैंने बोला मेरा महाकाल इतना कब कमजोर हो गया. मैं महाकाल का भक्त हूं. अरे महाकाल तो कालों का काल है. वो इतना कब कमजोर हो गया कि उसके बच्चे पेड़ के नीचे पड़ रहे हैं
और वो ऐसे अय्याशी भरे ग्रह में रह रहा है, वो रह ही नहीं सकता। राम उस मंदिर में रह ही नहीं सकता। यदि जो मेरा राम शबरी के बेर खाता है, तो मेरा राम उस 5 स्टार होटल में नहीं रहेगा। ये वस्तुस्थिति है। सवाल उठाने वाले चाहिए, सवाल उठाइए, सवाल बोलिए, सवाल अपने दोस्त से पूछिए, सवाल पूछिए। सवाल नहीं पूछना ये सबसे बड़ा पाप है। और यदि आज इस देश की स्थिति ये है, तो हम सब पापी है, क्योंकि हम एक बार गाली दे देते हैं। पेट्रोल पंप पे आप देखिए, बोले 500 रुपए का इतना ही आएगा क्या? हाँ, बोले इसकी माँ का बहन का, ऐसा करके मोटरसाइकिल के किक मार के निकल जाता है और उसको लगता है कि मैंने मेरा कर्तव्य पूरा किया। आपका कर्तव्य तब तक नहीं है, आपका कर्तव्य समाज को जागरण करने का है। हमको भी 2 टाइम की रोटी घर में मिल जाती है। यदि मैंने कल से बोलना थोड़ा सा फेवर करना शुरू कर दिया, तो मैं भी मर्सिडीज में घूमना चाहता हूँ। काय को धक्के खाओ इधर उधर। लेकिन लगता है कि सिर्फ मर्सिडीज के में जन्म लिया, इसलिए नहीं जन्म लिया कि मर्सिडीज में घूमना। कुछ समाज के प्रति देना है, और यदि देना है, मैं इस पत्रकारिता में हूं, तो मैं पत्रकारिता छोड़ के दलाली कर लूंगा। कारपोरेट सेक्टर में अच्छी इंग्लिश बोल लेता हूँ, हिंदी मराठी बोल लेता हूँ, किसी भी बड़े कंपनी में मुझे नौकरी मिल जाएगी 10-15 लाख महीने की, वो दलाली कर लूंगा। लेकिन फिर मुझे क्या? आज मुझे गर्व होता है कि मैं कहीं जाता हूं, तो एक रिक्शा वाला पूना में मेरे से पैसे नहीं लिए उसने। थोड़ा एक जगह मैंने बोला कितना हो गया, मैंने पैसे नाही घेत तुम्हाला, तुमच्याकडून वानकडे साहेब ना, तुम्ही एबीपी माझ्यावर बोलता ना, साहेब आमच्यासाठी खूप बोलतात, पैसे नाही पाहिजे तुमच्याकडे। मी त्याला म्हणलं हे पैसे ठेव, तुझ्या सांग तुझ्या मुलाला काकांनी चॉकलेटसाठी दिलं। लोक प्रेम करतात, लोक लाखोनी लोक पाहायला आहेत ना, व्हिडिओ पाहतात ना, लोक आजही तुम्ही ऐकायला आलात ना। त्यामुळे फक्त ऐकून जाऊ नका। माझं फक्त व्हिडिओ देऊन त्याला 1,00,000-5,00,000 झाले हे नव्हे, पोट तिडकणे याच्यासाठी बोलतो की तुम्ही कुठेतरी जागे व्हा, कुठेतरी जागी उद्या आणि प्रश्न विचारायला सुरू करा। अहो हे सगळे लाल दिव्यावाले घाबरतील, जिल्ह्यात पाय टाका, जिल्हा मंत्री म्हणेल नाही आता पुढच्या वेळेला येतो मी। आले का लोक विचारतात आणि विचारायचं त्याच्या बापाचं खातो का आपण? करून करून काय करल? तो लाल दिव्याची गाडी आपल्या गाडीत फिरतो। आज महाराष्ट्रात शेतकरी परेशान आहे, कित्येक ठिकाणी सोयाबीन पाण्याखाली गेलं, सडलं, शेतकऱ्यांना कळून नाही राहिलं मी काय करू। हल्दीवाला येतो, ते अजून कळत नाही पाणी अजूनही येते की नाही येत। दुसऱ्या दिवशी येलो अलर्ट होते की पाणी फिर से आ रहा है। आणि आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुंबईच्या 5 स्टार हॉटेलमध्ये बसून 2 दिवसापासून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या इलेक्शनचं प्लॅनिंग करतायत आणि एकामेकाला शिव्या देणारे त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचं लोणी खाण्यासाठी ते जे पॅनल लढतंय, शरद पवार शेलार पॅनल। काय पॅनल आहे? शरद पवार शेलार पॅनल। घड्याळ कमळावर बसलं, हा बाहेर एक बोलायचं क्रिकेटचं वाटा घेण्यासाठी एक, मग अरुण तो सरनाईक जो एकेकाळी ऑटो चालवायचा, अब्जोपती या ईडीने संपत्ती जप्त केली, त्याला मंत्रीपद नाही मिळालं म्हणून त्याच्या मुलाला एक त्या कमिटीत टाकला। त्याच्यासाठी कोणीतरी आजच मला मैसेज आला, मैंने विड्रॉ किया। मतलब क्यों विड्रॉ किया? बोले एसपी ने मेरे को फोन करके बोला कि फिर नतीजे ठीक नहीं होंगे। तो बोले मैंने बोला बाबा ये क्रिकेट का छोड़ दो, अपने घर पे रहना ठीक है। तेव्हा हे सगळे मूर्ख बनवतात तुम्हाला। मी काल भाऊंशी बोलताना म्हटलं, भाऊ हे सत्तेचं पिरॅमिड आहे हो, खाली एवढा मोठा बेस असतो, आपण पोरं कार्यकर्ते डोकं फोडतात एकामेकाचे रस्ते बंद करतात, शेतातून जाऊ देत नाही। हो तू बीजेपी वाला आहे, मी शिंदेवाला हो, तू त्याच्यावाला आहे, मी याच्यावाला आहे। आणि जसं जसं वर हे पिरॅमिड एक होत जातं, शेवटी म्हणलं हे सगळे एकामेकाचे हात धरून उभे असतात आणि हे वर राहून खालच्या लोकांची मजे पाहतात। हे काय मूर्ख आहेत पा कसे लढतात। त्यामुळे कुठेतरी जागरूक व्हायला हवं। आज विचारा त्यांना, कोणी मित्र असेल एनसीपी वाले, त्यांना विचारा की बाबा हे शेलार सोबत कसे? शिवसेनेचे आदित्य ठाकरेचा एक माणूस त्या पॅनल मध्ये ऍडजस्ट झाला। कसलं महाविकास हो, कसलं हिंदुत्व केलीये या देशात। मी महाराष्ट्रात थकून गेलो। जे सरकार शपथ घेतं शेतकऱ्यांच्यासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, गोरगरिबासाठी, ज्योतिबा फुलेंसाठी, महात्मा गांधींसाठी, शाहू महाराजांसाठी शपथ घेतली की तो लॉकर उघडतो म्हणे महात्मा गांधी, शेतकरी सगळे टाक, बंद कर, 5 वर्षांनी पाहू।
आणि हेच चाललंय. त्यामुळे कुणीतरी प्रश्न विचारायला पाहिजे. आयोग पत्रकार जी अयूब राणा आहे, जिने गुजरात डायरी मला वाटतं लिहिलेली आहे, त्याच्याविरुद्ध ईडीची चौकशी झाल्याची आज बातमी होती छोटीशी याच्यावर. शकूर राणा गुजरात में, हाँ? गुजरात में ना, हा. तो गुजरात मध्ये आता काय आहे, कुठे निवडणुका अनाऊन्स झाल्या की आम्ही वाट पाहतो ईडी पहुंची क्यों नहीं. मतदाता भी इंतजार करते कि ईडी अभी तक क्यों नहीं आई. तो आप कार्नोलॉजी देखिए, कर्नाटक से शुरू की. कर्नाटक में चुनाव के टाइम पे रेड्डी ब्रदर्स, मध्य प्रदेश में कमलनाथ के घर पे जब सत्ता परिवर्तन होने के लिए, जब उधार का सिंदूर खरीदने के लिए ट्राई कर रहे थे, तब अशोक गहलोत, लखनऊ में चुनाव हो रहे थे, समाजवादी पार्टी, आसाम में चुनाव हो रहे थे, तब कांग्रेस के नेताओं के घर, हिमाचल में पिछली बार चुनाव हो गए थे तो हिमाचल के मुख्यमंत्री अपनी बेटी का कन्यादान कर रहे हैं, वहां से उठा के ले गए उसको. छत्तीसगढ़ में अभी ईडी की रेड लगातार चल रही है. तो ईडी जो है ये एक इंस्ट्रूमेंट है. मैं आपको बताता हूँ, सीबीआई और ईडी, पहले सीबीआई बहुत जाती थी. लोग कहते सीबीआई कम क्यों जाने लगी. सीबीआयचं एक मॅन्डेट आहे. जर राज्य सरकारांनी परमिशन दिली तरच सीबीआई तिथे जाऊ शकते. राज्य सरकारने जर ठराव पास करून पाठवला केंद्राला की हमारे यहाँ सीबीआई की एंट्री नाही, तर सीबीआई जाऊ शकत नाही, फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशवरच जाऊ शकते. पण ईडी असा प्रकार झाला, ईडी कुठेही जाऊ शकते. आणि ईडी मध्ये जे आता झालं ते काँग्रेसने केलेलं पाप आहे.